नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे वाजलेत 11. आज खरं म्हणजे थोडा उठायला लेटच झाला, कारण रात्री 2:30 वाजेपर्यंत रात्री नमाज सुरू होता आणि रात्री नमाज सुरू असताना अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तर पाऊस सुरू झाल्यानंतर मग रात्री 3, 3:30, 4 वाजेपर्यंत मंडप जो होता घातलेला तो सगळा मंडप लग्नाचा आम्ही सोडण्याचा प्रयत्न केला, कारण जर पाऊस पडला असता तर संपूर्ण मंडपाचं नुकसान झालं असतं. सगळे कपडे वगैरे भिजले असते, लायटिंग वगैरे सगळी खराब झाली असती. तर ते सगळं आवरता सकाळी 4 वाजले आणि त्याच्यामुळे मग आज जरा उठायला उशीर झाला. तर आता सकाळी आम्ही उठलो आहे आणि सकाळचा आपला गावचा कोरा चहा आणि सोबत रविदादा आहे, चहा पियाला बसलो आहे. गुड मॉर्निंग. मॉर्निंग, गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. जय सद्गुरू. सकाळी आता कोरी चहा पिऊया आणि चहा पिऊन झाल्यानंतर आज रविदादा आपल्याला स्पेशल भुर्जी आज आपल्यासाठी रविदादा बनवणार आहे. तर रविदादाच्या हातावरची स्पेशल आज आपण चुलीवरची भुर्जी बनवतो आहे. तर ते भुर्जीची रेसिपीसुद्धा तुम्हाला दाखवतो. आणि आज जांबारी सकाळची कोरी चहा आणि मग त्याच्यानंतर आपण भुर्जी बनवण्यासाठी आपल्या चुलीवर जाऊ. रविदादाने कांदा, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो भुर्जीसाठी चुलीवर सगळं साहित्य एकदम व्यवस्थित कटिंग करून घेतलं आहे. आणि आज रविदादा आपल्याला एकदम चुलीवरची भुर्जी करून दाखवणार आहे. पहिलाच आयटम, फर्स्ट. गावी आल्यानंतर रविदादाला आमची आवड आहे जेवणाची वगैरे. तर हे बघा, इथे आमची ही पानचूळ आहे, त्या चुलीवरती आज आपण भुर्जी करणार आहे. चला मंडळी, आता आपण भुर्जी बनवण्यासाठी सुरुवात करतो आहे. तर रविदादा इथे आलेले आहे, आपण चुलीजवळ बसलो आहे आणि बघा छानपैकी चूळ वगैरे पेटवले आणि रविदादाने आता कढई ठेवली आहे चुलीवरती. आणि भुर्जीसाठी जे काही साहित्य आहे ते सगळं साहित्य इथे आम्ही घेऊन बसलो आहे. हे बघा, अंडी आहेत, 6 अंडी आहेत. हे काय काय घेतलं आहे? कांदा आहे, हां, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची आणि तेल आहे. मसाला, मीठ मसाला. अरे मीठ नाही घेतलं, मीठ आणणार आहे. मसाला, हळद आणि मीठ आणि कढई घेतले आणि कढईमध्ये आता तेल टाकतोय. तेल आता कढईतलं तेल जरा मस्त तापलं ते कांदा नंतर कांदा टाकायचा. रविदादाला जेवण बनवायला येतं. का रे रविदादा माहिती आहे ना? कारण आता रविदादानी ना स्वतःच्या आता इकडे चेंबूरलाच ना, चेंबूरला त्याने आता देवनारच्या इथे एक स्वतःची भुर्जीची गाडी वगैरे असं म्हणजे सगळं जेवणाचं एक गाडी सुरू केली आहे. त्याच्यामुळे तो आता बऱ्यापैकी जेवण बनवायला शिकला आहे. हे बघा, आता त्याने कांदा टाकला आहे, मिरची टाकली आणि कांदा असा मस्तपैकी लालसर होईपर्यंत थोडासा साधारण तापवून घ्यायचा आहे. कांद्याला मस्तपैकी असा लालसर रंग आला की थोडंसं तेल टाकतो. ऑइली गाडीवर तू काय काय बनवतोस? मी ऑमलेट आणि भुर्जी. ऑमलेट भुर्जी, ऑमलेट पाव, भुर्जी पाव. आणि गाडीवर आपल्या काय काय भेटतं? गाडीवर सकाळचा नाश्ता असतो, इडली, मेंदू वडे, कांदे पोहे वगैरे. कांदे पोहे मस्त. आणि आता ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करतो आपण.
हे बघा इथे भुर्या पण येऊन बसलाय. भुर्या म्हणतो कधी एकदा भुर्जी होते आणि खायला बसतोय. कांदा, टॅमॅटो आणि मिरची बऱ्यापैकी नरम झाली आहे. त्याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकतोय. लाल तिखट आपल्या आवडीनुसार, हळद, थोडीशी हळद, आणि आता याच्यामध्ये आपल्याला अंडी मिक्स करायची आहेत. आणि आता याच्यामध्ये अंडी ॲड करायला घेतले. तिथे 6 अंडे. छानपैकी ढवळून घ्यायचं आहे. अजून किती वेळ लागेल? 5-10 मिनिटं. 5 मिनिटांमध्ये आता आपली अंडा भुर्जी तयार होईल. थोडासा मसाला कमी वाटतो. थोडासा मसाला आपण अजून ॲड करतोय. छानपैकी भुर्जी झालेली आहे आणि वरून आता फक्त आपण कोथिंबीर टाकून घेतो फ्लेवरसाठी. तयार झालेली आहे. आता फक्त 5 मिनटं आता थोडं आणखी त्याला आपण गरम करून घेऊ आणि मग आपली भुर्जी खाण्यासाठी रेडी. भुर्जी झाली आणि ॲक्च्युली आपण पाव मागवले होते पण ते पाव काय आता संगमेश्वरला गेलेत, भरपूर गर्दी आहे त्याच्यामुळे पाव आणायला थोडा उशीर होते. त्याच्यामुळे आता सगळेजण आता आपण भुर्जी खायला बसलोय. हे कशी झाली भुर्जी? भुर्जी कशी झाली आर्या? छान झाली ना रवी? आता मस्त झाली आहे भुर्जी, एकदम छान. धन्यवाद. बाबा कशी आली भुर्जी? मस्त भारी. आणि वहिनींनी हा ठेचा सुद्धा दिलाय. कसला ठेचा आहे वहिनी? मिरचीचा ठेचा. मस्त बनवलंय, भारी छान मस्त पैकी. सकाळचा आज नाश्ता, एक नंबर. नाश्ता कम जेवण. भरपेट नाश्ता आहे. त्याच्यानंतर मग दुपारी जेवण आणि मग संध्याकाळी आपण जाऊया कुठेतरी फिरायला. हे काय? चला मंडळी, हे काय लाडू? तर या नाश्ता करायला. पाव खा. नाही अजून खाली चिकन पाव खा. नाही अजून खाली. रवी दादाने बनवलेली भुर्जी ट्राय करूया. नको बस, भाजी घेणे मम्मीला काही चालले. मस्त एकदम परफेक्ट झाले. मसाला, मीठ
बाबांना दे चपाती. ओ चपाती द्या बाबा. सगळे पदार्थ एकदम मस्त मिक्स झाले छान. चुलीवर रवी दादा सगळं नॉनव्हेज वगैरे बनवतो पण स्वतः खात नाही. खूप प्युअर व्हेज आहे तो. रवी दादा थँक्यू. मस्त भुर्जी बनवते. धन्यवाद. आता एक व्हिडिओ तुझ्या दुकानावरती येऊन आपल्याला तिकडे करायचा आहे. हो नक्की येऊ आम्ही. नक्की नक्की. चला मंडळी आता आपण नाश्ता करू मस्तपैकी आणि नंतर मग संध्याकाळी आपण जरा जायचं फिरायला. चला तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला बाय.